ಪತ್ರಲೇಖನ ಲೆಟರ್ ರೈಟಿಂಗ್ ರಚನೆ ಸ್ವರೂಪ ಮತ್ತು ಅದರ ವಿವಿಧ ಹಂತಗಳು ಖಾಸಗಿ ವೈಯಕ್ತಿಕ और अनौपचारिक पत्रಗಳು ವ್ಯಾವಹಾರಿಕ ಅಧಿಕೃತ ಅಥವಾ ಅಧಿಕಾರಿಕ अनौपचारिक पत्रಗಳು कन्नड़ ज़बान दुअम खुतूत नवीसी फ़न मरहले अक़साम आसान उर्दू ज़बान में वजाहत के साथ। अब हम खुतूत नवीसी के मराहिल के बारे में देखते हैं। पत्ರದ हंतಗಳು उसमें सबसे पहले शीर्षिके या तो इसको हेडर भी बोलते हैं। इसमें क्या होता है, विलास ಮತ್ತು दिनांक होता है। अगर आप ऑफिशियल लेटर लिख रहे हैं या तो खासगी इनफरादी लेटर लिख रहे हैं तो उसमें इनकी जगह अलग अलग होती है, लेकिन डेट लिखना बहुत ज़रूरी है। सेकंड वन जो है स्वीकृत विलास है तो रिसिपिएंट एड्रेस में हमें लिखना बहुत ज़रूरी है। इसको रवरिगे वहाँ पर लिखेंगे विलास, और अगर ये अनऑफिशियल है इनफरादी लेटर है तो उस वक्त में हमें इसको नीचे लिखेंगे, बॉडी ऑफ द लेटर के बाद में लिखेंगे। उसके बाद में है अभिवादन यानी सैल्यूटेशन। तो इसमें हम क्या करेंगे, लिखते वक्त में किस तरह से मुखातिब होते हैं। जैसे अब हमारे जो अनौपचारिक है उसमें प्रीतिय, स्नेहित, अक्का, तंगी, पूज्य, तीर्थ स्वरूपी इस तरह लिखेंगे। और वही ऑफिशियल लेटर्स के लिए गौरवान्वित, सर, मैडम, मान्य रे, इस तरह के सल्यूटेशन के वर्ड्स हम इस्तेमाल करेंगे। नेक्स्ट आता है हमारा है पत्ರದ मुन्नुड़ी अथवा इंट्रोडक्शन भी बोलते हैं। तो हमें यह खत लिखने का क्या मकसद है, उसको एक मुख्तसर तौर पर और वाज़ा तौर पर लिख देना है। नेक्स्ट आता है मुख्य विषय, बॉडी ऑफ द लेटर। ये बहुत इंपॉर्टेंट है। यहाँ मुख्य विषय में स्पष्ट, सरल ಹಾಗೂ तार्किक विवरिಸುವುದು। आप खत लिखने का मकसद क्या है, इसको आप वाज़ा तौर पर, जामिया तौर पर और मंतकी तौर पर आपको बताना है। और ये जब अनऑफिशियल होंगे तो उस वक्त में यहाँ पर स्नेहपूर्ण शैली और स्वभाव यानी घरेलू मामला के जो अल्फाज इस्तेमाल करते हैं शाइस्तगी वाले वो इस्तेमाल करेंगे। नेक्स्ट हमारा इसमें पत्ರದ अंतिम भाग है, इसको हम कंक्लूजन बोलते हैं। तो इसमें क्या होगा, बहुत ही मुख्तसर तौर पर हम ख़त्म करेंगे। किस तरह से, जैसे निन्न स्नेहित, निन्न प्रीतिय पूर्वक। अब जब ऑफिशियल होंगे तो उस वक्त में ಧನ್ಯವಾದಗಳೊಂದಿಗೆ, ನಿಮ್ಮ विश्वास अहर, ನಿಮ್ಮ विधेय, स्टूडेंट वगैरह है तो ओबीडियंट वगैरह लिखते हैं ना। आखिर में हम लिखेंगे हस्ताक्षर या तो सिग्नेचर। यहाँ पर ये अगर अनौपचारिक है पत्र है तो उस वक्त में हमारा सिर्फ नाम लिखेंगे। अगर ये ऑफिशियल लेटर है तो उस वक्त में हमारा पूरा नाम, और अगर हमारा डेसिग्नेशन है तो या फिर हमारे कॉन्टैक्ट के डिटेल्स भी हम यहाँ पर लिखेंगे। तो अब हम एक एक करके देखेंगे। अब वैसे ख़ास करके हम इसमें से 2 या 3 इस्तेमाल करेंगे तरीके। हमारे लिए 2 ही दिए गए हैं। इसमें से आपको पता है, पहला खासगी पत्र अथवा वैयक्तिक यानी इनफरादी। तो इनफरादी में किस किस्म की चीज़ें यहाँ पर हो सकते हैं, तो सबसे पहले ये बंधुगढ़िगे, स्नेहितरिगे यानी अजीज़ो अकारिब और हमारे दोस्त अहबाब को लिखे जाने वाले चीज़ें होते हैं। और इसमें क्या है, वो वही चीज़ें होते हैं जो फैमिली मैटर्स या तो दोस्ती के मैटर्स होते हैं। अब दूसरा जो वाला है हमारा वो ऑफिशियल लेटर है। तो उसमें क्या हो सकते हैं, इसमें खुद के लिए और आम अवाम के लिए सार्वजनिक करिए इस्तेमाल होने वाले या फ़ायदामंद चीज़ों को लिखना होता है। और सभी किस्म के इन लेटरों को हम क्या बोलेंगे, व्यवहारिक पत्रಗಳು कहेंगे। तो उसमें से एक मिसाल अब आपके सामने है। पहले हम सबसे पहले देखते हैं कि खासगी पत्र किस तरह से होता है क्या। तो आपके एग्जामिनेशन में किस तरह से आते हैं, ये 5 मार्क्स के लिए आएगा। और वो देते हैं कि अपने आप को तुम्हें ಭಾವಿಸಿಕೊಳ್ಳಿ। जैसे कि अभी यहाँ पर ನಿಮ್ಮನ್ನು ಮೈಸೂರಿನ ವಿವೇಕಾನಂದ ಪ್ರೌಢಶಾಲೆಯ ವರ್ಷಿಣಿ ಕೆ ಎಂದು ಭಾವಿಸಿಕೊಂಡು ಹಾಸನದಲ್ಲಿರುವ ನಿಮ್ಮ ತಂದೆಗೆ ನಿಮ್ಮ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸದ ಪ್ರಗತಿಯನ್ನು ಕುರಿತು ಒಂದು ಪತ್ರವನ್ನು ಬರೆಯಿರಿ। तो सबसे पहले फ्रॉम टू यानी मुंजानिब मुखातिब उसने दे दिया गया है। आप वर्षनी हैं और आप कौन से विवेकानंद प्रौढ़शाला के हैं और मैसूर के हैं, और आपके डैड हासन में रहते हैं, उनको आप खत लिखना है। लेकिन डैड का क्या है यहाँ पर कंप्लीट एड्रेस नहीं दिया है, आपको इसे बना लेना, क्रिएट करना है। तो सबसे पहले इवरिंद देखिए, पहले आपके लेफ्ट साइड में क्या लिखेंगे, आपका नाम लिखेंगे वर्षिनी के
अभी आप वर्षनी के हैं, कौन से जमात में, 10वीं जमात में पढ़ रहे हैं, और उसके बाद में बी विभाग अथवा ए विभाग भी लिख सकते हैं। विवेकानंद प्रौढ़शाले मैसूरू, तो आप कौन से हाई स्कूल से हैं वो लिखेंगे। फिर दूसरा जो अलकाब में से आते हैं वो देखेंगे हम। सबसे पहले तीर्थ रूप वरिगे ನಿಮ್ಮ ಮಗಳು ಮಾಡುವ ನಮಸ್ಕಾರಗಳು। तो शुरुआत देखिए, ನಾನು ಇಲ್ಲಿ ಆರೋಗ್ಯವಾಗಿದ್ದೇನೆ, ನಿಮ್ಮ ಯೋಗಕ್ಷೇಮದ ವಿಚಾರವಾಗಿ ಪತ್ರವನ್ನು ಬರೆಯಿರಿ। ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ನಿತ್ಯದ ಶಾಲಾ ಚಟುವಟಿಕೆಗಳು ಯಾವ ತೊಂದರೆಯೂ ಇಲ್ಲದಂತೆ ನಡೆಯುತ್ತಿದೆ। ಕಳೆದ ವಾರ ಮಾಸಿಕ ಪರೀಕ್ಷೆಗಳು ನಡೆದಿದ್ದವು, ಆ ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ನಾನು ತರಗತಿಗೆ ದ್ವಿತೀಯ ಸ್ಥಾನ ಪಡೆದಿದ್ದೇನೆ। ಮುಂದಿನ ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಸ್ವಲ್ಪ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ದಲ್ಲಿ ನೀನು ಪ್ರಥಮ ಸ್ಥಾನವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತೀಯಾ ಎಂದು ನನ್ನ ಗುರುಗಳು ಹೇಳಿದ್ದರು। ನಾನು ಅವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಂತೆ ವ್ಯಾಸಂಗವನ್ನು ಮಾಡಿ ಶಾಲೆಯ ಹಾಗೂ ನಿಮಗೆ ಕೀರ್ತಿಯನ್ನು ತರುತ್ತೇನೆ। 10ನೇ ತರಗತಿಯ ಫಲಿತಾಂಶ ನಮ್ಮ ಮುಂದಿನ ವ್ಯಾಸಂಗಕ್ಕೆ ದಾರಿದೀಪವಾಗುವುದರಿಂದ ಶಾಲಾ ಶಿಕ್ಷಕರು ತುಂಬ ಕಾಳಜಿ ವಹಿಸಿ ಪಾಠವನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ। ನಾವು ಕೂಡ ಶ್ರದ್ಧೆ ವಹಿಸಿ ಕಲಿಯುತ್ತಿದ್ದೇವೆ। ಒಳ್ಳೆಯ ಶಾಲೆ ಹಾಗೂ ಗುರುಗಳು ಪಡೆದ ನಾವು ನಿಜಕ್ಕೂ ಧನ್ಯರು। ಮನೆಯಲ್ಲಿ ನನ್ನ ಪ್ರೀತಿಯ ಅಮ್ಮ ಮತ್ತು ಅಣ್ಣನಿಗೆ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳು ತಿಳಿಸಿ। तो इस तरह से तो हम लेटर को क्या करेंगे, इसको पहले अलकाब लिखेंगे, फिर उसके बाद में शुरुआत करेंगे और इसका बॉडी ऑफ द लेटर, फिर उसके बाद में उसमें क्या जो ज़रूरी चीज़ें मुख्तसर वो सारी चीज़ों को लिखकर आखिर में इसको ख़ात्मा करेंगे नमस्कार के साथ में। और नमस्कारಗಳೊಂದಿಗೆ आपके लेफ्ट साइड में ಇವರಿಗೆ, यानी आप ये खासगी पत्र है, वैयक्तिक पत्र है, तो इस आपके लेफ्ट के साइड में लिखेंगे ಇವರಿಗೆ श्री सुरेश के एम मने संख्ये शांति निलय हासन। तो इसको आप सुरेश के क्रिएट कर लेना, आप अगर उसमें नाम नहीं दिया है तो आपके राइट साइड में लिखेंगे ನಿಮ್ಮ ಪ್ರೀತಿಯ ಮಗಳು ವರ್ಷಿಣಿ के। ये यहाँ पर साइन की जरूरत नहीं क्योंकि ये खासगी लेटर है। नेक्स्ट जो लेटर है हम ऑफिशियल देखेंगे। ನಿಮ್ಮನ್ನು ಹಾವೇರಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಕಾಗಿನೆಲೆ ಸರ್ಕಾರಿ ಪ್ರೌಢಶಾಲೆಯ ಧನುಂಜಯ ಪವಾರ್ ಎಂದು ಭಾವಿಸಿಕೊಂಡು ನಿಮ್ಮ ಊರಿನ ಬೀದಿ ದೀಪಗಳನ್ನು ಸರಿಪಡಿಸುವಂತೆ ಕೋರಿ ನಿಮ್ಮ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಿಗೆ ಒಂದು ಪತ್ರವನ್ನು बरेरी। तो ये रिक्विजिशन लेटर आपको ग्राम पंचायत को लिखने का है, आपके स्ट्रीट लाइट को ठीक करने के लिए। पहले ಇವರಿಂದ देखिए कौन, आप अपना नाम लिखेंगे। सबसे पहले धनुंजय पवार, 10ನೇ ತರಗತಿ सरकारी प्रौढ़शाले कागिनेले हावेरी जिले। किसको लिख रहे हैं, ಇವರಿಗೆ मुखातिब होंगे मान्य अध्यक्षರು ग्राम पंचायती कागिनेले जिले हावेरी। डेट तो आप जरूर लिखेंगे 21 मार्च 2025। आपकी एग्जाम डेट भी आप उस वक्त में वहाँ लिखे तो चलेगा। मान्य रे विषय देखिए, मैंने कलर्स इसलिए डाल दिए हैं कि आपको हाईलाइट हो सके। ನಮ್ಮ ಊರಿನ ಬೀದಿ ದೀಪಗಳನ್ನು ಸರಿಪಡಿಸುವಂತೆ ಕೋರಿ। ವಿಷಯ, ಈ ಮೇಲಿನ ವಿಷಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ತಮ್ಮ ಗಮನಕ್ಕೆ ತರಬಯಸುವುದೇನೆಂದರೆ ನಮ್ಮ ಊರಿನ ಬೀದಿ ದೀಪಗಳು ಕೆಲವು ದಿನಗಳಿಂದ ಕೆಟ್ಟು ಹೋಗಿವೆ। ಇದರಿಂದ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ರಾತ್ರಿ ಹೊತ್ತು ಮುದುಕರು, ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳು ಏಕಾಂಗಿಯಾಗಿ ಸಂಚರಿಸಲು ಭಯಪಡುವಂತಾಗಿದೆ। ಹೀಗಾಗಿ ಜನಪರ ಕಾಳಜಿ ಹೊಂದಿರುವ ತಾವು ಈ ಕೂಡಲೇ ನಿಮ್ಮ ಗ್ರಾಮದ ಬೀದಿ ದೀಪಗಳನ್ನು ಸರಿಪಡಿಸಿ ಜನರಿಗಾಗುತ್ತಿರುವ ತೊಂದರೆಗಳನ್ನು ನಿವಾರಿಸಬೇಕು। ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಪರವಾಗಿ ಮನವಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ, ವಂದನೆಗಳೊಂದಿಗೆ। नेक्स्ट यहाँ पर देखिए आप तम विश्वासी धनंजय पवार लिखकर उसमें साइन भी करे तो भी चल जाता है। स्थल कागिनेले, जिले लिखने की ज़रूरत नहीं। नेक्स्ट और एक हम दूसरा एक लेटर एग्जाम्पल देखते हैं कि चंद एग्जाम्पल्स हम ले लेंगे क्योंकि हो सकता है इसमें से इसी में से कोई आपको आ जाए। ये जो एग्जामिनेशन में आपका जो नंबर होगा वो 38 क्वेश्चन का होगा, रोमन नंबर 13 होंगे। तो देखिए अब यहाँ पर ನೀವು ಹಾಸನ ಸರ್ಕಾರಿ ಪ್ರೌಢಶಾಲೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ರಚನಾ ಎಂದು ಭಾವಿಸಿಕೊಂಡು ನಿಮ್ಮ ಊರಿನಿಂದ ಶಾಲೆಗೆ ಬರಲು ಬಸ್ಸಿನ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಡುವಂತೆ ವ್ಯವಸ್ಥಾಪಕರು KSRTC ಸಂಸ್ಥೆ ಹಾಸನ ಇವರಿಗೆ मनवी पत्रವನ್ನು बरेरी। तो आपको KSRTC के मैनेजर को आप ये लिखना है, लेटर लिखना है, वो भी रिक्विजिशन लेटर यानी ऑफिशियल लेटर है। सबसे पहले ಇವರಿಂದ आप कौन है, भाविसिಕೊಳ್ಳಿ रचना सरकारी प्रौढ़शाले हासन। और ಇವರಿಗೆ किसको लिख रहे हैं, मान्य व्यवस्थापकರು कर्नाटक राज्य रस्ते सारिगे संस्थे हासन
उसके बाद में मान्य रे अल्काब लिखेंगे। विषय देखिए, ರಾಮನಾಥಪುರದಿಂದ ಹಾಸನಕ್ಕೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ 8 ಗಂಟೆಗೆ ಹೊತ್ತಿಗೆ ಬಸ್ಸಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಕಲ್ಪಿಸುವಂತೆ ಕೋರಿ ಮನವಿ ಪತ್ರ। तो आपको रिक्विजिशन लेटर इस तरह से डालना है पहले बस के लिए। नेक्स्ट देखिए, ಮೇಲ್ಕಾಣಿಸಿದ ವಿಷಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ನಾನು ರಚನಾ ರಾಮನಾಥ್ಪುರ್ ನಿವಾಸಿ ಹಾಗೂ ಸರ್ಕಾರಿ ಪ್ರೌಢಶಾಲೆ ಹಾಸನದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯಾಗಿದ್ದೇನೆ। अपना डिटेल लिखेंगे। ತಮ್ಮಲ್ಲಿ ಅರಿಕೆ ಮೂಡಿಸಿಕೊಳ್ಳುವುದೇನೆಂದರೆ ರಾಮನಾಥಪುರದಿಂದ ಹಾಸನಕ್ಕೆ ಬರಲು ಬೆಳಗ್ಗೆ ಬಸ್ಸು ಇರುವುದಿಲ್ಲ, ಶಾಲೆಗೆ ಬರಲು ಪರದಾಡಬೇಕಾಗಿದೆ। ಆದ್ದರಿಂದ ರಾಮನಾಥಪುರದಿಂದ ಹಾಸನಕ್ಕೆ ಬೆಳಗ್ಗೆ 8 ಗಂಟೆಗೆ ಹೊತ್ತಿನಲ್ಲಿ ಬಸ್ಸಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಕಲ್ಪಿಸಬೇಕು ಎಂದು ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿ। ವಂದನೆಗಳೊಂದಿಗೆ इसको जरूर लिखेंगे ಅಥವಾ ಧನ್ಯವಾದಗಳೊಂದಿಗೆ। ತಮ್ಮ ವಿಶ್ವಾಸಿ ರಚನಾ, ಸ್ಥಳ हासन। अब और एक नेक्स्ट हम ये ಖಾಸಗಿ ಪತ್ರ देखेंगे ವೈಯಕ್ತಿಕ। ನಿಮ್ಮನ್ನು ವಿಜಯಪುರದ ಅಶ್ವಿನಿ ಎಂದು ಭಾವಿಸಿಕೊಂಡು ನೀವು ಕೈಗೊಂಡ ಪ್ರವಾಸದ ಬಗ್ಗೆ ಧಾರವಾಡದಲ್ಲಿರುವ ನಿಮ್ಮ ಗೆಳತಿ ಪ್ರಣೀತಿಗೆ ಒಂದು ಪತ್ರ ಬರೆಯಿರಿ। तो अब आप धारवाड़ में रहने वाली अपनी सहेली को लिखेंगे। आप ಇವರಿಂದ कौन है आप? अश्विनी विजापुर। पहले दिनांक लिखेंगे 26/3/2025। देखिए, आत्मीय ಗೆಳತಿ अल्काब में से ಪ್ರಣೀತಿ ಇವಳಿಗೆ ವಿಜಯಪುರದಿಂದ ವಚನ ತಿಳಿಸುವ ಅಶ್ವಿನಿ ತಿಳಿಸುವ ವಂದನೆಗಳು। तो नाम या वचन है अश्विनी आना चाहिए। ಈಗ ಪತ್ರ ಬರೆಯಲು ಕಾರಣವೇನೆಂದರೆ ನಾನು ನನ್ನ ಅಭ್ಯಾಸದೊಂದಿಗೆ ಆರೋಗ್ಯವಾಗಿದ್ದೇನೆ। ಕಳೆದ ವಾರದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಶಾಲೆಯಿಂದ ಕಲಬುರಗಿ ನಗರಕ್ಕೆ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಪ್ರವಾಸ ಹೋಗಿದ್ದೆವು। ಪ್ರವಾಸದಲ್ಲಿ ಶಾಲೆಯ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಹಾಗೂ ಶಿಕ್ಷಕರು ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದರು। ಕಲಬುರಗಿಯ ನಗರದ ಐತಿಹಾಸಿಕ ಕರಿಕಲ್ಲಿನ ಕೋಟೆ, ಶರಣಬಸವೇಶ್ವರ ಮಂದಿರ, ಸೂಫಿ ಸಂತ ಖ್ವಾಜಾನ ಸ್ವಾಜಾ ಹುआ ಬಂದೇ ನಮಾಜ್ ದರ್ಗಾ, ವಿಜ್ಞಾನ ಮಂದಿರ ಮುಂತಾದ ಸ್ಥಳಗಳನ್ನು ನೋಡಿ ಆನಂದಿಸಿದ್ದೆವು। ಪ್ರವಾಸ ಬಹಳ ಸಂತೋಷವನ್ನು ತಂದುಕೊಟ್ಟಿತ್ತು। ನಾನು ರಜೆಯಲ್ಲಿ ಊರಿಗೆ ಬಂದಾಗ ಮತ್ತಷ್ಟು ವಿಷಯಗಳನ್ನು ತಿಳಿಸುವೆ। ಮನೆಯಲ್ಲಿ ತಂದೆ ತಾಯಿಗಳಿಗೆ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನು ತಿಳಿಸು, ವಂದನೆಗಳು। अब यहाँ पर ಇವರಿಗೆ लेफ्ट लिखेंगे। यहाँ पर आपके किसको जा रही है? प्रणीति विद्यानगर धारवाड़ को जा रहे हैं। आप कौन है यहाँ पर? अश्विनी। इंती निन्ना ಗೆಳತಿ अश्विनी। नेक्स्ट अब और एक जो एग्जाम्पल हम लेने वाले हैं वो है ऑफिशियल लेटर का है। क्वेश्चन नंबर आपको जैसे पता है 13 है, 38 है। तो क्या करना है आपको? ನಿಮ್ಮನ್ನು ರಾಯಚೂರು ಸರ್ಕಾರಿ ಪ್ರೌಢಶಾಲೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಸುರೇಶ್ ಎಂದು ಭಾವಿಸಿಕೊಂಡು आप सुरेश अभी ನಿಮ್ಮ ಶಾಲೆಯ ಕ್ರೀಡಾಂಗಣವನ್ನು ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸುವಂತೆ या तो लेवलिंग के वास्ते से उसको ठीक करने के लिए जिल्लाधिकारिಗಳಿಗೆ पत्र बरेಯಿರಿ। तो आप डी को एक लेटर लिखिए। ಇವರಿಂದ कौन है आप? सुरेश सरकारी प्रौಢಶಾಲೆ ರಾಯಚೂರು। ಇವರಿಗೆ किसको लिख रहे हैं आप? मान्य जिल्लाधिकारिಗಳು, जिल्लाधिकारिಗಳ ಕಾರ್ಯಾಲಯ ರಾಯಚೂರು। दिनांक 26/3/2025। जिस दिन आपकी एग्जाम होती है वो भी लिखे तो भी गलत नहीं है। विषय ಕ್ರೀಡಾಂಗಣವನ್ನು ಅಭಿವೃದ್ಧಿಗೊಳಿಸುವಂತೆ ಮನವಿ ಪತ್ರ। ಈ ಮೇಲ್ಕಾಣಿಸಿದ ವಿಷಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಸರ್ಕಾರಿ ಪ್ರೌಢಶಾಲೆಯ ರಾಯಚೂರಿನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಸುರೇಶ್ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುವುದೇನೆಂದರೆ ನಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಆಟದ ಮೈದಾನವಿದೆ, ಅದರಲ್ಲಿ ಹೊರಾಂಗಣದ ಮತ್ತು ಒಳಾಂಗಣ ಆಟದ ಮೈದಾನಗಳನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸಬೇಕು। ಶಾಲೆಯ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಆಟವನ್ನು ಆಡಲು ಅಭಿವೃದ್ಧಿಗೊಳಿಸಬೇಕೆಂದು ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿ। ವಂದನೆಗಳೊಂದಿಗೆ ತಮ್ಮ ವಿಶ್ವಾಸಿ ಸುರೇಶ್। ಸ್ಥಳ ರಾಯಚೂರು। अब और एक हम ऑफिशियल लेटर का एक मॉडल देखेंगे। ನಿಮ್ಮನ್ನು ಶಿವಮೊಗ್ಗ ನಗರದ ಬಸವೇಶ್ವರ ಬಡಾವಣೆಯ ಅರುಣ್ ಎಂದು ಭಾವಿಸಿಕೊಂಡು ನಿಮ್ಮ ಬಡಾವಣೆಯಲ್ಲಿ ಶುದ್ಧ ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ಘಟಕವನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸುವಂತೆ ನಗರಸಭೆಯ ಕಾರ್ಯನಿರ್ವಾಹಕ अधिकाರಿಗೆ मनवी पत्र बरेरी। तो अब आप कौन है यहाँ पर? अरुण है, बसवेश्वर बड़ावने स्ट्रीट शिवमोग्गा के हैं। आप किसे लेटर लिख रहे हैं? कार्यनिर्वाहक एग्जीक्यूटिव ऑफिसर नगर सभे शिवमोग्गा को लिख रहे हैं आप, चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर ECO। विषय देखेंगे, शुद्ध ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ಘಟಕವನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸುವಂತೆ ಕೋರಿ मनवी पत्र। साफ पानी का एक यूनिट लगाने के लिए। अब देखेंगे बॉडी ऑफ द लेटर। ಈ ಮೇಲ್ಕಾಣಿಸಿದ ವಿಷಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ನಾನು ಅರುಣ್ ಶಿವಮೊಗ್ಗ ಬಸವೇಶ್ವರ ಬಡಾವಣೆಯ ನಿವಾಸಿ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಅರಿಕೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವುದೇನೆಂದರೆ ನಮ್ಮ ಬಡಾವಣೆಯಲ್ಲಿ ಶುದ್ಧ ನೀರಿನ ಘಟಕ ಇರುವುದಿಲ್ಲ। ಜನರು ಕಲುಷಿತ ನೀರನ್ನು ಕುಡಿಯುತ್ತಿರುವುದರಿಂದ ರೋಗ ರುಜಿನಗಳು
ಹರಡಿ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆ ಎದುರಿಸಿದ್ದಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಶುದ್ಧ ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ಘಟಕವನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಬೇಕೆಂದು ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿ. ವಂದನೆಗಳೊಂದಿಗೆ ತಮ್ಮ ವಿಶ್ವಾಸಿ ಅರುಣ್. ಸ್ಥಳ बसवेश्वर बड़ावने शिवमोग्गा. ये बड़ावने जो स्ट्रीट है आपकी वो लिख देना है यहाँ पर. नेक्स्ट हम एक और एक ऑफिशियल लेटर लेंगे. इसमें से देखेंगे हम ನಿಮ್ಮನ್ನು ಮಂಗಳೂರಿನ ಸರ್ಕಾರಿ ಪ್ರೌಢಶಾಲೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಅರ್ಚನಾ ಎಂದು ಭಾವಿಸಿ ಮುಂದಿನ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಶಿಕ್ಷಣಕ್ಕಾಗಿ ವರ್ಗಾವಣೆ ಪತ್ರ ನೀಡುವಂತೆ ಮುಖ್ಯ ಗುರುಗಳಿಗೆ ಮನವಿ ಪತ್ರ ಬರೆಯಿರಿ. तो आप यहाँ पर ट्रांसफ़र लेटर टीसी के लिए लेटर लिखना है. एप्लीकेशन क्या है देखिए, आप कौन है? अर्चना है. कौन सी स्कूल? मंगलूर वाले हैं आप. किसको लिख रहे हैं लेटर? आपके एचएम मुख्य गुरुಗಳು ಸರ್ಕಾರಿ ಪ್ರೌಢಶಾಲೆ ಮಂಗಳೂರು. क्या लिखेंगे सबसे पहले? आदाब ಮಾನ್ಯರೇ, ವಿಷಯ ಮುಂದಿನ ಶಿಕ್ಷಣಕ್ಕಾಗಿ ವರ್ಗಾವಣೆ ಪತ್ರ ನೀಡುವಂತೆ ಮುಖ್ಯ ಗುರುಗಳಿಗೆ ಮನವಿ ಪತ್ರ. डिटेल हो गया जरा. क्या लिखेंगे? ईमेल ಕಾಣಿಸಿದ ವಿಷಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ನಾನು ಅರ್ಚನಾ ಸರ್ಕಾರಿ ಪ್ರೌಢಶಾಲೆ ಮಂಗಳೂರಿನ 10ನೇ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಉತ್ತೀರ್ಣಗೊಂಡಿರುತ್ತೇನೆ. टीसी उसके से पहले नहीं मिलती. ತಮ್ಮಲ್ಲಿ ಅರಿಕೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವುದೇನೆಂದರೆ ನನ್ನ ಮುಂದಿನ ಕಾಲೇಜು ಶಿಕ್ಷಣಕ್ಕಾಗಿ 10ನೇ ತರಗತಿಯ ವರ್ಗಾವಣೆ ಪತ್ರವನ್ನು ನೀಡಬೇಕೆಂದು ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿ. ವಂದನೆಗಳು, ತಮ್ಮ ವಿಶ್ವಾಸಿಕರು अर्चना. ಸ್ಥಳ ಮಂಗಳೂರು. अब एक और एक आखिरी जो लेटर है हम पर्सनल लेटर लेंगे. ನಿಮ್ಮನ್ನು ಚಾಮರಾಜನಗರದಲ್ಲಿರುವ ಮುರಾರ್ಜಿ ದೇಸಾಯಿ ವಸತಿ ಶಾಲೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವಚನ್ ಎಂದು ಭಾವಿಸಿಕೊಂಡು ಮಡಕೇರಿಯಲ್ಲಿರುವ ಸಂಗೀತ ಎಂಬ ನಿಮ್ಮ ತಾಯಿಗೆ ನಿಮ್ಮ ಪರೀಕ್ಷಾ ತಯಾರಿಯನ್ನು ಕುರಿತು पत्र बरेरी. तो एग्ज़ाम के सिलसिले में तैयारी की प्रिपरेशन में आपकी मॉम कहाँ है? संगीता है मडकेरी में. तुम कहाँ पढ़ रहे हो? मुरारजी देसाई स्कूल में. ईटी लिखो गए थे ना तुम्हें वचन. ಇವರಿಂದ ವಚನ ಚಾಮರಾಜನಗರ ಮುರಾರ್ಜಿ ದೇಸಾಯಿ ಸ್ಕೂಲ್ है अभी आपकी. ದಿನಾಂಕ लिखेंगे 26/3/2025. एग्जाम डेट पूज्य मातोश्री ಅವರಿಗೆ. अगर डैड को लिखना होता तो यहाँ पर ತೀರ್ಥ ಸ್ವರೂಪಿ. ಚಾಮರಾಜನಗರದಿಂದ ನಿಮ್ಮ ಮಗಳು ವಚನ್ ತಿಳಿಸುವ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಈಗ ಪತ್ರ ಬರೆಯಲು ಕಾರಣವೇನೆಂದರೆ ನಾನು ನನ್ನ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸದೊಂದಿಗೆ ಆರೋಗ್ಯವಾಗಿದ್ದೇನೆ. ವಾರ್ಷಿಕ ಪರೀಕ್ಷೆ ಸಮೀಪಿಸುತ್ತಿರುವುದರಿಂದ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಪೂರ್ವ ಪರೀಕ್ಷೆಗಳು ನಡೆಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಶಿಕ್ಷಕರು ಹೇಳಿದಂತೆ ಅವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಓದುತ್ತಿದ್ದೇನೆ. ಬರುವ ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಪರೀಕ್ಷೆ ಕರಲೆ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಅಂಕ ಗಳಿಸಬೇಕೆಂದು ಆಶಯ ಹೊಂದಿದ್ದೇನೆ. ಪರೀಕ್ಷೆ ಮುಗಿದ ನಂತರ ಊರಿಗೆ ಬರುತ್ತೇನೆ. ಮನೆಯಲ್ಲಿ ತಂದೆ, ಅಕ್ಕ, ಅಣ್ಣ ಅವರಿಗೂ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳು ತಿಳಿಸಿ. ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಇಂತಿ ನಿಮ್ಮ ಮಗಳು ವಚನ್. ಇವರಿಗೆ किसे हैं? एड्रेस किसको लिखेंगे? संगीता विद्यानगर मडकेरी. तो इतने से आप प्रैक्टिस कर लेंगे तो आपको 5 मार्क्स आराम से मिल जाएंगे. अगर वीडियो यूज़फुल लगे तो सब्सक्राइब, लाइक, नोटिफिकेशन का घंटा दबा देने का.